गौतम बुद्धाची जी मूर्ती काही जातीवादी काही मांडगुळ्यांनी वाढवण्या येथे तक्षशिला बुधवार येथे तोडलेली आहे. इथे जर या गोष्टीचं जर लवकर चौकशी झाली नाही तर आंबेडकरी संघटनेच्या वतीने आणि रिपब्लिकन सेनेच्या वतीने आपल्या महाराष्ट्रामध्ये जोरदार आंदोलन करण्यात येईल आणि उद्या शेनगावही बंद आहे. जर लवकर या गोष्टीचं सखोल चौकशी झाली नाही तर हे आंदोलन महाराष्ट्रभर पेटणार याची खात्री आहे. शेनगाव तालुक्यातील भीमसैनिकांनी रास्ता रोकोचा इशारा दिला होता. रास्ता रोको आज संपूर्ण भीमसैनिकाच्या माध्यमातून यशस्वी झालेला आहे. परंतु पोलीस प्रशासनाला आपल्या मीडियाच्या माध्यमातून एकच विनंती आहे की लवकरात लवकर ज्या व्यक्तीने भगवान गौतम बुद्ध यांच्या मूर्तीची तोडफोड केलेली आहे त्यांना त्वरित अटक करावी, अन्यथा आमचे आंदोलन यापुढे असे तीव्र राहील. त्यांचा निषेध नोंदवलेला आहे, रास्ता रोको केलेला आहे. रिसोडमध्ये काल बंद पुकारण्यात आलेला आहे. उद्या शेनगाव हे बंद करण्यात आलेलं आहे. तरी आम्ही सर्व गावकरी मंडळींनी त्याचा निषेध व्यक्त केलेला आहे. भगवान बुद्धाच्या मूर्तीची इथं तोडफोड झाली, जाळपोळ झाली, हो काय सांगाल तुम्ही? सकाळी माहीत झाला आम्हाला. पोलीसची गाडी रातपासून होती, आम्ही सकाळी आलो. तिच्या बाद पोलीसच्या गाड्या होत्या सगळ्या. कल्पना बाहेरगावची लोक आली, ही सगळी मंडळी. आम्ही इथं होतो. मग समजलं कसं, कोण आलं इथं पहिल्यांदा? तिकडूनच समजलं. काही फेसबुकला टाकलं होतं कुणी, वियानं महाराजांकडूनच माहिती मिळाली. इथं भंतीजी नव्हती, भंतीजीला आणायला गाडी गेली हिंगोलीला साहेबाच्या गाडीने घेऊन आले. त्याच्या बाद मग नियोजन झालं. ते फिंगर तपासणी झाली. ती काय याची वन विभागाची काय गाडी असते ती गाडी आली होती. केरोसिननं हां एसपरची केरोसिननं जळालं, कशामुळे जळालं ते तपास चालू आहे. प्रथमतः माझं नाव भदंत बुद्ध कीर्ती महाथेरो, तक्षशिला बुद्धविहार, विशाखावन, वाढवणा फाटा, तालुका शेनगाव, डिस्ट्रिक्ट हिंगोली. या बुद्धविहारावर मी गेल्या 25 वर्षापासून कार्यरत आहे. मी तर आपल्या जवळच असलेले आपले वाढवणा गाव, या गावाचाच रहिवासी आहे मी. कारण या गावामध्ये पूर्ण मी डॉक्युमेंट वगैरे सर्व काढलेले आहेत आणि गाववाल्यांनी बराच सपोर्ट दिलेला आहे. रोडचा सपोर्ट दिलेला आहे, जागा साफसफाई करण्याचं काम केलेलं आहे. मला इथं सांभाळण्याचं याचं काम सर्व केलेलं आहे आतापर्यंत आणि तेच काम आता लोक बी करतात. पण काही समाजकंटकांनी हे त्यांना माहीत होतं की भंतेजी 20 तारखेपासून हे मुंबईच्या कार्यक्रमाला गेले की मुंबईचा एक दीपोत्सव कार्यक्रम ठेवला होता की जो भारतातला पहिला कार्यक्रम आहे ऐतिहासिक. आणि त्याचा आयोजक मी वाढवण्याचा भिक्षू म्हणून मला तिथं बोलवलेलं होतं. तर काही समाजकंटकांनी दिवसभर चक्र मारले असतील, इथं कोणी नाही म्हणून येत नाही आणि ही 15 फुटाच्या मूर्तीची तोडफोड केलेली आहे. आणि त्यांना माहीत बी होतं की हे भंतेजी काय 4-5 दिवस येणार नाहीत, तोपर्यंत आपण इथं बिंदास आपण म्हणजे चोरी करून निष्कलंक होऊन जातो. आणि या प्रकारचं नीच कृत्य हे केलेलं आहे. तरी शासनाला माझी एक सूचना आहे की SIT नेमून या लोकांचा हे केलं पाहिजेत, त्यांना SIT तर्फे पकडलं पाहिजेत. आणि तसं मी उपमुख्यमंत्री यांना बी सांगितलेलं आहे. काल मी हिंगोलीमध्ये होतो तर त्यांना आम्ही निवेदन दिलेलं आहे, पत्र दिलेलं आहे की या विहारावर SIT नेमून या लोकांना अटक झालीच पाहिजेत. आणि यानंतर हे विहार हे जागतिक लेवलचं ठिकाण झालेलं आहे महाराष्ट्रातलं, भारतातलं आपल्या, की जेणेकरून 25-35 एकर जमीन कोणत्याही भिक्षूकडे नाही आहे आणि कोणताच भिक्षू जवळपास जंगलामध्ये राहण्यासाठी तयार नाहीत. तिथं पाणी नाही, तिथं जेवणाची व्यवस्था नाही, तिथं भिक्षू 25 वर्ष झाले राहतो. हे गोष्टी या लोकांना नडल्या आणि मला इथून पळवून लावण्यासाठी किंवा काहीतरी वाईट कृत्य करण्यासाठी आले. मी न सापडताना यांनी 15 फुटाच्या मूर्तीची नासधूस केली. तरी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, गृहमंत्री यांना मी सूचित करतो की त्यांनी SIT लावून यांना अटक करावी, एवढी सूचना करतो. काल 2-3 दिवस झाली घटना घडली, इथं कोण कोण येऊन गेलं? इथं आता काल पहिले तर पोलीस डिपार्टमेंट येऊन गेले. त्यांनी रात्रभर ते सांभाळलं बी. त्यांनी पोलीस डिपार्टमेंटनं खूप सहकार्य बी केलं आणि जे योग्यरित्या त्यांनी हाताळणी केली. FIR बी दाखल केला योग्यरित्या. ही टीम पण येऊन गेलेली आहे, CBI टीम पण येऊन गेलेली आहे. फिंगरप्रिंटवाले मी बोलवले होते. तसे आपले जाधव सर आपले पोलीस डिपार्टमेंटचे, त्यांनी खूप मदत करून पूर्ण जी काही व्यवस्था लागेल पोलीसची त्यांनी मदत करून हे दिलेले आहे.
ओके.